शारदाताईंचं आणि दिनकररावांचं लग्न होऊन 9 वर्ष उलटून गेली होती. परंतु अजूनही त्यांच्या घरामध्ये लहानशी पळणारी खेळणारी दुडू पावले आलेली नव्हती. ह्याच गोष्टीच्या दुःखामध्ये शारदाताईंचे जीवन चालले होते आणि ही गोष्ट दिनकररावांना सहन होत नव्हती. दिनकरराव हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. बार्शी या ठिकाणी स्थायिक होते. घरामध्ये पैसा पाणी प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी होत्या, परंतु मुलाचे सुख मात्र नव्हतं. शारदाताई त्याच दुःखामध्ये दिवस दिवस घरामध्ये झोपून असायच्या. सुरुवातीला 4-5 वर्ष त्यांनी वाट पाहिली, परंतु पदरी निराशा पडली. शेवटी न राहून दिनकररावांनी निर्णय घेतला. बार्शीच्या आजच जवळच असलेलं मातृत्व अनाथ आश्रम आहे, या ठिकाणावरून त्यांनी एका लहान 2 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतलं आणि तेव्हापासून त्यांनी त्या मुलाला आपला मुलगा म्हणून लहानाचं मोठं केलं. परंतु त्याच मुलामुळे आज आईवरती खूप वाईट परिस्थिती ओढवलेली होती. तो मुलगा चुकीचा नव्हता, परंतु तो सध्याच्या कलियुगामध्ये भरकटत चालला होता. म्हणूनच शारदाताईंनी त्याला जाणीव करून देण्यासाठी काही युक्ती वापरली की सरतेशेवटी त्यांच्या मुलांनी आईला स्वीकारलं आणि आनंदाने तिचं म्हातारपणाचा शेवट केला. संजय हा लहानपणापासूनच खूपच हुशार होता. वडील शिक्षक असल्यामुळे आणि आई देखील शिकलेली असल्यामुळे आई वडील दोघेही संजयचा अभ्यास घेत असल्यामुळे तो वर्गामध्ये नेहमीच प्रथम क्रमांक मिळवायचा. आई वडिलांना देखील याचा सार्थ अभिमान असायचा. हुशार असल्यामुळे त्याला नोकरी देखील चांगल्या ठिकाणी मिळाली आणि पगार देखील चांगला होता. शारदाताई आणि दिनकरराव विचार करत होते, आता मुलाचं लग्न केलं पाहिजे. परंतु अचानक एके दिवशी दिनकररावांना हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमध्ये ते जागीच गतप्राण झाले. हा धक्का शारदाताईंसाठी खूपच मोठा होता, कारण की त्यांचा हक्काचा माणूस म्हणजे त्यांचा नवरा. दिनकरराव हे एकटेच होते. मुलगा म्हणजे हा अनाथ आश्रमातून आणलेलाच होता. ही गोष्ट फक्त त्यांनाच माहीत होती, परंतु ह्या गोष्टीची सल आयुष्यभर त्यांच्या मनात राहणार होती, कारण हक्काचा माणूस सोडून पुढे गेले. मुलगा आपल्याला सांभाळतो की नाही यावरती काही भरोसा नाही. म्हणून शारदाताई खूपच दुःखी मनाने राहत होत्या. अशातच एका दूरच्या नातेवाईकांनी शारदाताईंना सांगितलं, वडील गेल्यानंतर पहिल्या 1 वर्षामध्येच मुलाचं लग्न करावं लागतं, अन्यथा 4-5 वर्ष मुलाचे लग्न करता येणार नाही. ही गोष्ट संजयने ऐकली. संजय देखील आता आईच्या पाठीमागेच लागला. आई, मला लग्न करायचं आहे. तेव्हा शारदाताई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, आपण तुझे लग्न करूया. तू कोणी मुलगी पाहिली आहे का? किंवा तुला एखादी मुलगी आवडली आहे का? असं असेल तर सांग, मी त्या मुलीला भेटते आणि तिच्याशी ओळख करून घेते, मग आपण तुझे लग्न करूया. तेव्हा संजयने सांगितलं, आई, माझ्या एका मुलीवरती प्रेम आहे आणि ती मुलगीही आपल्याच जवळ राहते. संजयने 3ऱ्या दिवशी सौम्याची ओळख करून शारदाताईंसोबत दिली. पहिल्या भेटीत शारदाताई यांना सौम्याची जास्त काही ओळख झाली नाही, परंतु पहिल्या भेटीत लगेचच मुलीचा स्वभाव हा काय असतो हे समजत नाही. तरी पण मुलाच्या आनंदासाठी अक्षरशः त्यांनी त्या लग्नाला होकार दिला आणि बघता बघता आपल्या मुलाचे लग्नही त्यांनी लावून दिलं. सौम्या लक्ष्मीच्या पावलांनी घरात सून म्हणून आली होती. आता शारदाताईंना थोडंसं हलकं वाटत होतं, कारण घरामधील एक माणूस गेला तरी त्या माणसाच्या जागेवर दुसरा माणूस आला होता. त्यामुळे घरात त्यांना एकटं वाटत नव्हतं. शारदाताई त्यांच्या सुनेला म्हणजे सौम्याला खूप प्रेमाने सांभाळत होत्या, एखाद्या मुलीप्रमाणे जीव लावत होत्या. परंतु सौम्या ही शिकलेली स्टँडर्ड मुलगी होती. तिला नेहमी असं वाटायचं, शारदाताई म्हणजे तिची सासूबाई तिच्या पाठीमागे सतत किरकिर करत असते. ती जुन्या विचारांची आहे, ती गावंढळ आहे. नेहमी याच गोष्टीची सल तिच्या मनात असायची. म्हणून
आपल्या सासूबाईंपासून ती 4 हात नेहमी लांबच असायची आणि हळूहळू या गोष्टींची सवय संजयला देखील झाली होती. तो देखील सौम्याचं वागलेल तसेच वागत होता. परंतु हळूहळू मुलाचं आणि सुनेचं वागणं शारदाताईंना खटकू लागलं. त्यांच्या मनावरती वेदना होऊ लागल्या. काय करावे? ज्या मुलासाठी आयुष्य पुरतं झुरवलं तोच मुलगा आणि त्याची बायको जर म्हातारपणामध्ये मला सुखाचे जीवन जगून देत नसतील तर काय फायदा आहे ह्या जीवनाचा, असं त्यांना नेहमीच वाटत असायचं. परंतु खरं काय आहे, वास्तव परिस्थिती काय आहे हे संजयला त्यांना कळून जायचं नव्हतं. म्हणून त्यांनी एक युक्ती केली आणि त्या युक्तीने संजयला धडा शिकवायचा ठरवला. सायंकाळची वेळ होती. संजय आणि त्याची पत्नी सौम्या घरात टीव्ही बघत बसले होते. इतक्यातच त्यांच्या आई शारदा देवी हाऊस बॅग घेऊन दाराकडे निघाल्या. सौम्याने नकळत पाहिलं आणि तिला काहीसं वेगळं वाटलं. आई, कुठे चाललात? ती नाखुशीने विचारते. शारदा देवी हसत हसत म्हणाल्या, कुठे नाही ग, थोडं शांत हवं वाटते. वय झालंय आता. इथं तुमचं घर आहे, तुमचं आयुष्य आहे. मी वृद्धाश्रमात राहते. आता कुणाचं ओझं नको. संजय एक क्षणासाठी थांबला, पण त्याच्या मनातही अपराधाची जाणीव नव्हती. त्याच्या मते आई वृद्धाश्रमात गेली म्हणजे आपण मोकळे झालो. सौम्या पण फारच विरोध करत नाही. 2 अश्रू शारदा देवींच्या डोळ्यात आले, पण त्यांनी काहीही न बोलता गेट ओलांडला आणि त्या शांतपणे वृद्धाश्रमात पोहोचल्या. शारदा देवी वृद्धाश्रमात पोहोचल्या तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. दारातच त्यांना गेटमधून एक मॅडम बाई, कल्पना मॅडम, हसत हसत स्वागत करत होत्या शारदाताईंचं. आम्ही वाटच बघत होतो, त्यांना आत प्रेमाने म्हणाल्या. आत गेल्यावर शारदा देवींची नजर त्या जागेवर पडली. जणू एखादं मंदिरच. घराच्या आत गोड सुगंध, स्वच्छता, शांतता आणि इतर वृद्ध मंडळींचा हसरा चेहरा. कोणी भजन म्हणत होतं, कोणी ग्रंथ वाचत होतं, तर कोणी पत्ते खेळत होतं. शारदा देवींच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी दुःखाने नव्हे तर हळूहळू उमसणाऱ्या शांतीने. इथे कोणी ओरडत नाही, त्यांनी विचारलं. कल्पना मॅडम हसल्या. इथे कोणी आई म्हणून ओरडत नाही, पण इथे सगळे आईंना मायेने सामावून घेतलं जातं. शारदा देवींना एक छोटी खोली दाखवली गेली. तिथे एक छोटी खिडकी होती, जिथून सूर्याची कोवळी किरणं आत येत होती. त्या पहिल्यांदा शांत झोपल्या होत्या. कोणताही आवाज नाही, कोणताही तिरस्काराचं वाक्य नाही, फक्त मनशांती. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय ऑफिसला पोहोचला होता. त्याची कॉफी नुकतीच आली होती आणि त्याने लॅपटॉप सुरू केला होता. इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक अपरिचित नंबरवरून कॉल आला. हॅलो, संजयने म्हणताच पलीकडून एक गंभीर पण सौम्य आवाज आला. नमस्कार, मी कल्पना बोलते, श्री साई वृद्धाश्रमातून. शारदा देवींच्या बाबतीत थोडी माहिती द्यायची आहे. संजयचा चेहरा एकदम सावरला. त्याचं मन तरळलं होतं. आई ठीक आहे ना? तो घाईघाईने विचारतो. हो, चिंता करू नका, ते ठीक आहेत. पण काल रात्री त्यांना आमच्याशी फार खास संवाद साधला नाही आणि तुम्हाला सांगावं असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा आज संध्याकाळी याल का एकदा? त्यांना तुमच्याशी एक खास गोष्ट शेअर करायची आहे. संजय काही वेळ शांत उभा राहिला. सौम्या त्याची मागेच उभी होती. ती विचारत होती की हा कोणाचा कॉल होता. संजयने फोन ठेवला आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात विचार उमटला. आई खरंच इतके दुखावल्या होत्या का? आपण काही चुकलो का? तो उठून ऑफिसमधून थेट वृद्धाश्रमाकडे निघाला. आज काहीतरी नवीन उघड होणार होतं. संजय वृद्धाश्रमात पोहोचला तेव्हा संध्याकाळचे 5:30 वाजले होते. त्याचं मन अस्वस्थ होत गेलं. गेट ओलांडून आत शिरताच त्याच्या आतून भजनाचे सुरेख सूर ऐकू आले. शुभम करोती कल्याणम. आत आल्यावर त्याने समोर पाहिलं. आई शारदा देवी भजन मंडळामध्ये बसल्या होत्या.
त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, एक समाधान. पण जेव्हा त्याने आजूबाजूच्या लोकांना पाहिलं तेव्हा तिचा श्वास अडकळला. एका टेबलाजवळ एक 80 वर्षाचे आजोबा एकटे जेवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एकटेपणाची रेषा. एका कोपऱ्यात एक आजी खिडकीतून बाहेर पाहत होती. वाट पाहणाऱ्या डोळ्यांनी एका बाजूला एक वृद्ध जोडप्याची बैठक बसली होती, पण त्यांची मुलं त्यांना सोडून गेले होते. संजयला जाणवलं हे सगळं कोणी ना कोणीचे आईबाबाच आहेत. ज्या प्रेमाने त्यांनी वाढवलं त्यांचे हे उत्तर कल्पना मॅडम त्यांच्या जवळ आल्या. संजयची ह्या सगळ्यांना एक वेदना आहे की त्यांनी ज्या लेकरांसाठी आयुष्य दिलं तेच आता त्यांना नकोसे झालेत. पण आमचं काम आहे त्यांना हे विसरायला लावणं, पुन्हा हसवणं. संजयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पहिल्यांदा डोळ्यातील अश्रू सावरलं. पहिल्यांदा एका असंवेदनशील मुलाच्या रूपात. त्याच वेळी शारदा देवीने त्याला पाहिलं. त्या काही क्षण त्याच्याकडे शांत नजरेने पाहत राहिल्या, न बोलता न तक्रार करता. संजय हळूहळू आईजवळ गेला. तो थरथरत होता. लोक आजूबाजूला होती, पण त्याला कोणाचंच भान नव्हतं. शारदा देवी शांतपणे भजन गात होत्या. संजय त्यांच्या समोर गुडघ्यावर बसला आणि डोळ्यातलं पाणी लपवून न शकल्याने ते त्यांच्या गालावर ओघळलं. आई, मी चुकीचं होतो. खरंच आई, मला माफ कर, त्याने थरथरत्या आवाजात म्हटलं. शारदा देवी हळूच त्याचे कपाळ हाताने स्पर्श केलं. काही चूक नाही रे तुझी चूक झाली नाही. आपल्या पायाच्या तळव्याची. तुमचं आयुष्य वेगवान आहे. आमचं संत. तुम्ही उशिरा समजता आणि आम्ही लवकर विसरतो. पण आई, मी तुला तुझ्या घरातून जा नाही म्हटलं. बाळा, ते घर माझं नव्हतंच रे. संजय, जिथे माया नाही तिथे भिंती असल्या तरी ते घर कधीच नसतं. संजयच्या छातीत काळजाचा ठोकाच चुकला. त्याला कधीच नव्हते इतकं हलकं आणि असह्य वाटलं. मी तुला घेऊन त्याला कधी नव्हे इतकं हलकं आणि असह्य वाटलं. मी तुला घेऊन जाईन, मगच परत जाईन. आता घरात तुझं माझं असं काही नाही. तूच माझं सगळं आहेस, तो म्हणाला. शारदा देवी गप्प राहिल्या. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं, आता हेच माझं घर आहे आणि इथंच मी राहीन. नाही आई, मी आहे ना. संजय त्या वाक्याने सुन्न झाला. संजय घरी परत आला तर सौम्या टीव्ही समोर बसून फोनवर काही बघत होती. संजयचा चेहरा बघून ती थोडी गोंधळली. अगं सौम्या, आईच्या वृद्धाश्रमात गेलो होतो, तो शांत स्वरूपात म्हणाला. काही प्रॉब्लेम झाला का? ती सहजपणे विचारते. प्रॉब्लेम आपल्यात आहे सौम्या. आई तर शांतपणे वृद्धाश्रमात राहते. त्यांचं समाधान ते पाहून मला आपल्यावरच लाज वाटली. आपण त्यांना एकटं केलं. सौम्याचा चेहरा उतरला. तिलाही थोडं अपराधी वाटू लागलं. आपण त्यांना परत घेऊन येऊया, संजय म्हणाला. ती म्हणाली, हो, पण त्यांनी एक अट ठेवलीये. कसली? आई म्हणाल्या, परत येईन, पण जिथं आता मी एकटी नाही वाटणार तिथं. जिथं आदर असेल आणि माझं अस्तित्व असेल. सौम्या काहीच बोलली नाही. तिने पहिल्यांदा स्वतःकडे पाहिलं. आईशी केलेली कटू वागणूक आठवली. ती शरमली. दुसऱ्या दिवशी दोघं मिळून वृद्धाश्रमात गेले. शारदा देवी तुळशीपाशी पाणी घालत होत्या. सौम्या त्यांच्या पायांपाशी बसली. आई, माफ करा मला. मी कधी समजूनच घेतले नाही तुम्हाला. पण आता खरंच तुमची सावली आहे. घर तुमच्याशिवाय घर पूर्ण वाटतच नाही. शारदा देवी हसत तिच्या डोक्यावर हात ठेवतात. घर तेव्हाच घर असतं जेव्हा त्यात प्रेम असतं, वय नव्हे. आता शारदा देवी परत घरी आल्या. घरात तर सर्व काही बदललेलं होतं, विशेषतः वातावरण थंड. सौम्या आदराने बोलू लागली होती. संजय रोज आईशी वेळ घालवत होता. एक प्रकारची अभय निर्माण झाली होती. घरात जिची खरी उगम शक्ती होती, आईचं अस्तित्व. एक दिवस संजय त्यांच्या जुन्या कपाटात आईसाठी जागा करत होता. तेव्हा त्याला एक जुनं लाकडी बॉक्स मिळालं. त्यात एक सोनेरी रंगाचं पाकिट होतं. त्यावर लिहिलं होतं, माझं न सांगितलेलं उत्तर. संजयने ते उघडलं. आत एक पत्र होतं. शारदा देवींच्या हस्ताक्षरात
संजय, हे पत्र कदाचित तुला कधीच मिळणार नाही, पण लिहावंसं वाटलं. तुला वाटतं मी नेहमी चिडचिड करते, पण त्या प्रत्येक चिडण्यामागे एक भीती असते की माझं स्थान मी गमावते का. तुझं लग्न झालं, माझं हक्काचं कोपऱ्याचं स्थान तुझ्या जीवनात मागे सरकायला लागलं. सौम्या, माझं मन समजावून न घेताच मला जुन्या विचारांची समजली. पण मी कधी स्पर्धा करायला आले नव्हते. फक्त हक्क हवा होता एका आईचा. जर हे पत्र तुला मिळालं तर समज, मी केव्हाच माझी वेदना जगाच्या बाहेर ठेवली होती आणि तुझ्यावर प्रेम ही अजूनही तितकंच आहे. तुझी आई. संजय सुन्न झाला. त्याला उमगलं की आईने किती वेळा शांत राहून वेदना गिळल्या होत्या. आता तिला तिथे आदर करणं ही केवळ जबाबदारी नव्हती, ती त्याची ओळख बनली होती. शारदा देवी परत आल्यानंतर संपूर्ण घरातच चित्र बदललं होतं. आता त्या कोणाचं ओझं नव्हत्या, तर घराच्या शांततेत प्रेमाचं आणि सुसंवादाचं मूळ बनल्या होत्या. सौम्या, जी ती त्यांच्याशी थोडं अंतर ठेवत होती, आता रोज त्यांच्यासोबत स्वयंपाकघरात काम करत होती. त्यांचं मत विचारत होती. एक दिवस सौम्याने स्वतःहून विचारलं, आई, तुम्हाला काय आवडतं? काहीतरी खास जे मी तुमच्यासाठी करू शकेल. शारदा देवी म्हणाल्या, माझ्यासाठी फक्त एवढंच. जेवताना सगळ्यांनी एकत्र बसावं, रोज एकत्र जेवण व्हावं आणि प्रत्येकाने एकमेकांचं ऐकावं. त्या दिवसापासून घरात एक नवा नियम सुरू झाला. एकत्र जेवणाचा, घरातल्या संवादाची तारी खुल्ली झाली. संजयही आता रोजच आईच्या जवळ बसून तिच्याशी बालपणीच्या आठवणी शेअर करायचा आणि शारदा देवी मनापासून हसायच्या. एक दिवस सौम्या शारदा देवींच्या मांडीवर डोकं ठेवून चुकली, तेव्हा शारदा देवींच्या डोळ्यांतून शांत अश्रू वाहू लागले. आज पहिल्यांदा वाटतं माझी सून आता माझी मुलगी झाली. सौम्या त्या शब्दांनी हलली. शारदा देवींचा हात पकडून म्हणाली, आई, माझं खऱ्या अर्थानं मातृत्व आता सुरू झाले. आज शारदा देवींचा 75वा वाढदिवस होता. सकाळपासून घरात उत्साहाचं वातावरण होतं. सौम्याने स्वतः रंगीत रांगोळी काढली होती. संजयने आईसाठी एक सुंदर साडी आणि बांगड्या आणल्या होत्या. लहानग्या अनुजने, त्यांच्या संजयच्या आणि सौम्याच्या मुलीने स्वतःच्या हाताने एक सुंदर कार्ड तयार केलं होतं. तेव्हा त्यात लिहिलं होतं, हॅपी बर्थडे आजी. संध्याकाळी घरात एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं होतं. जवळचे नातेवाईक, शेजारी, वृद्धाश्रमातील कल्पना मॅडम आणि काही वृद्ध मित्रमैत्रिणींनाही आमंत्रित केलं होतं. सर्वांनी एकत्र गाणं म्हटलं. केक कापला गेला. शारदा देवी आनंदाने फुलून गेल्या होत्या. पण कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्वांना शांत करत काही बोलायचे ठरवलं. माझ्या जीवनात खूप चढ उतार आले, पण वृद्धाश्रमात गेल्यावर आणि पुन्हा या घरी परत आल्यावर एक गोष्ट समजली. घर हे भिंतींनी नाही तर माणसांच्या मनाने बनत जातं. माझं जीवन आता परिपूर्ण आहे, पण आज एक गोष्ट जाहीर करू इच्छिते. सर्वजण आश्चर्यचकित झाले. शारदा देवी पुढे म्हणाल्या, मी निर्णय घेतलाय. माझ्या संपत्तीचा आणि मालमत्तेचा काही भाग मी त्या वृद्धाश्रमाच्या सेवेसाठी दान करणार आणि मी दर महिन्याला 2 दिवस तिथे जाऊन सेवा करणार आहे. संजय आणि सौम्या हे ऐकून काहीसे आश्चर्यचकित झाले, पण लगेचच त्यांना आईच्या निर्णयाचा अभिमान वाटला. आई, तुझ्या निर्णयाने तू आजही आम्हाला शिकवलंस. माणुसकी आणि प्रेम हीच खरी संपत्ती आहे, संजय म्हणाला. शारदा देवींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी घेतलेला निर्णय फक्त एक गोष्ट नव्हती, ती त्यांच्या आयुष्याच्या एका मोठ्या टप्प्यात संपूर्णत्व होतं. त्या महिन्यापासून त्यांनी ठरवल्याप्रमाणे दर महिन्याच्या 2 दिवस स्वतः वृद्धाश्रमात सेवा द्यायला जायच्या. सुरुवात केली त्या केवळ वृद्धांना जेवण वाढत नव्हत्या, तर त्यांना हसवतात, गप्पा मारत त्यांच्या वेदनांमध्ये एक आईसारखं सामर्थ्य निर्माण करत होत्या. संजय आणि सौम्या दोघेही आता त्या वृद्धाश्रमात त्यांच्यासोबत जायचे. सौम्या आता स्वतः स्वयंपाक शिजवत असे. अनुजा लहान असूनही आजीच्या मित्रांना भेटायला मनात त्यांच्यासोबत यायची. एक दिवस वृद्धाश्रमाची भिंतवर एक नवीन बोर्ड लावण्यात आला, शारदा माऊली वाचन कक्ष.
शारदा देवींच्या डोळ्यांतून अश्रू पण यावेळी होते. ते अश्रू होते पूर्णत्वाचे, समाधानाचे आणि प्रेमाचे. त्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यावर शारदा देवी खिडकीतून सूर्यास्त पाहत बसल्या होत्या. संजय त्यांच्या बाजूला येऊन शांतपणे म्हणाला, आई, तुझ्या प्रेमामुळेच आमचं घर झाले. शारदा देवी हसून म्हणाल्या, माझं घर नव्हे संजय, आता माझं संपूर्ण जग परत माझ्या जवळ आहे. माझं अस्तित्व परत माझं झाले. संध्याकाळच्या किरणात एका आईच्या पुनर्जन्माची छाया स्पष्ट दिसत होती, जिचं नाव होतं शारदा आणि जिच्या गोष्टीने अनेक जणांना जाग केलं. शारदाताईंच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच एक वकील वृद्धाश्रमातला मॅडमना घेऊन संजय आणि सौम्याच्या घरी आले. संजयने पाहिलं तर वृद्धाश्रमातील मॅडम सोबत वकिलांना घेऊन आल्या होत्या. त्यांना देखील प्रश्न पडला, आता आई गेल्यानंतर हे माझ्या घरी का आले आहेत? तेव्हा संजयने वकिलांना आणि मॅडमला घरात बोलवलं. या बसा. सौम्याला चहा बनविण्यासाठी आतमध्ये पाठवलं. तेव्हा वकील साहेबांनी आणि मॅडमनी सांगितलं, नाही, आम्ही इथे चहा घेण्यासाठी आलो नाहीत, तर तुम्हाला एक पत्र देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा वकिलांनी ते पत्र संजयच्या हातामध्ये दिलं आणि संजय ते पत्र पाहतच डोळ्यातील अश्रू पुसत होता. तेव्हा सौम्या म्हणाली, संजय, अरे तू रडत का आहेस? वाचून तरी दाखव नक्की कोणाचं पत्र आहे, काय लिहिलं आहे त्यामध्ये. वाचायला सुरुवात केली. प्रिय संजय बाळा, तुझ्या लाडक्या आईचे तुला खूप सारे आशीर्वाद. बाळा, हे पत्र मी गेल्यानंतर तुझ्या हातामध्ये मिळेल, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असेल. परंतु काहीच हरकत नाही. हे पत्र जेव्हा तुला मिळेल तेव्हा खरं तर सगळ्या गोष्टींचा अर्थ तुझ्या लक्षात येईल. बाळा, मला कधीही तुला ह्या गोष्टींची जाणीव करून द्यायची नव्हती, परंतु मधल्या काळामध्ये तुझे बाबा गेल्यानंतर मला खूप त्रास झाला. तेव्हा मात्र मी एकटी पडले होते. तेव्हाच हे पत्र मी तुझ्यासाठी लिहून ठेवलं होतं. बाळा, लग्न झाल्यानंतर मला 9 वर्ष कोणतेही मूळबाळ झालं नाही. तेव्हा मी सतत आजारी असायची, दुःखी असायची. ह्याच दुःखाला सावरण्यासाठी तुझ्या बाबांनी तुला अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं आणि माझ्या पदरात टाकलं. तेव्हापासून तू 2 वर्षांचा होता. तेव्हापासून मी तुला माझा मुलगा म्हणून सांभाळलं ते आजपर्यंत. परंतु ही गोष्ट कधीही मी तुला सांगितली नाही, कारण मी रक्ताने जरी तुझी आई नसले तरी मी माझं मातृत्व तुला दिलं होतं. म्हणूनच मी कधीही गोष्ट तुला बोलून दाखवली नाही. कधी तुझ्या बाबांनी तुला बोलून दाखवली. बाबांना तर नेहमीच तुझा अभिमान असायचा. तू इतका हुशार होता. तू नेहमीच चांगल्या मार्काने पास झाला, चांगल्या पदावरती नोकरी लागली. ह्याच गोष्टींचा बाबांना खूप अभिमान होता. बाबा गेले तेव्हा या सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. तू तुझ्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केलं. मीही तिला माझ्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं, परंतु तिला नेहमी मी अडाणी, गावंढळ आणि जुन्याच विचारांची वाटत होते. तरी मी तिला तक्रार केल्या नाही. सरतेशेवटी मी तुम्हाला शांत आणि निवांत जीवन जगावं म्हणून वृद्धाश्रमात गेले, परंतु तो एक माझ्या युक्तीचा भाग होता. त्यानंतर तुम्ही दोघेही सुधारले आणि सौम्यानेही मला आई म्हणून स्वीकारलं आणि तू देखील माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत आई म्हणून माझा स्वीकार करून आनंदाने मला सांभाळलं. बाळा, मला आयुष्यभर पैशांची कधीच कमी नव्हती, कारण तुझे बाबा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे मला त्यांची भरपूर पेन्शन मिळत होती. म्हणूनच तीच पेन्शन मी वृद्धाश्रमाला दान दिली आणि त्यांनी तर तुझ्यासाठी खूप सारी प्रॉपर्टी तयार करून ठेवली. ही सगळी प्रॉपर्टी तुलाच आणि तुझ्याच नावावर राहणार आहे. परंतु बाळा, जाताना एक हक्काने सांगणार आहे, ज्यांना मायेचं छत्र नाही, प्रेमाचा आधार नाही, अशा मुलांना तू सांभाळ. किंवा ज्या आईवडिलांना त्यांचे मुलं रस्त्यावर सोडून देत आहे, अशा आईवडिलांचा तू मुलगा हो आणि त्यांना सांभाळ. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. तुझीच आई शारदा देवी. हे पत्र वाचून संजय खूप रडला
आणि जीवनाच्या शेवटी आईच्या त्याला समजलं की ही माझी सख्खी आई नसून तिने तिचं आयुष्य मातृत्वाने मला भरून दान केलं होतं आणि मी मात्र थोड्या दिवसांसाठी तिच्यावरती अन्याय केला. परंतु देवा, बरं झालं, वेळीच आईने आम्हाला सावरलं आणि आम्ही चूक करत होतो ती निस्तारून आम्ही पुन्हा एकदा आईची सेवा केली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला शारदा देवी यांनी त्यांच्या मुलांना कशा प्रकारे वठणीवर आणलं आणि सत्य समजून न देता जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांच्या मुलासोबतच राहून आयुष्य घालवलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.